हाय स्टुडंट्स, सक्सेस अकॅडमीच्या 11च्या सर्व स्टुडंट्सचं पुन्हा एकदा ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत आहे. सध्या आपण फिजिक्स लेक्चर कंडक्ट करत आहोत. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण जे आपले व्हिडिओ पोस्ट होत आहेत ते ग्रुपवरती बघत असाल आणि थोडी केवळ तुम्हाला 11वीची लिंक लागत असेल. मी असं एक्सपेक्ट करणार नाही की तुम्हाला सर्व एकदम बरोबर कळेल. जे क्लासरूमच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते आणखीन चांगल्या प्रकारे समजेल, पण आम्ही सर्व जो स्टाफ मेंबर आहे PCMB जे आहे ते असं ट्राय करतो आहे की जेणेकरून तुम्हाला थोडंसं त्याचं इंट्रोडक्शन व्हावं, त्या सायन्समध्ये त्या सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला बऱ्यापैकी चांगला इंटरेस्ट निर्माण व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. लक्षात आलं. आता रिगार्डिंग फिजिक्स आपण पहिला चॅप्टर चालू केला आहे. जर काही विद्यार्थी आता नवीन ॲडमिशन घ्यायलेत, जसं ॲडमिशन होत आहेत 11चे तसं आपण त्यांना ग्रुपमध्ये ॲड करतो आहे. त्यामुळे त्यांना थोडासा मागचा रेफरन्स लागत नसेल हरकत नाही, पण जेवढं पुढून तुम्हाला मिळते, जे नवीन विद्यार्थी असतील जे पुढून तुमच्या समोर व्हिडिओज येत आहेत ते अटेंड करायचा प्रयत्न करा, आणि जे ऑलरेडी पहिल्यापासून आहेत त्यांना ती चांगली बऱ्यापैकी लिंक लागू शकते. लक्षात आलं. तर आपण फिजिक्स 11 फिजिक्स फर्स्टचा पहिला चॅप्टर जो आहे तो जस्ट सुरू केला आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. तर ह्याच्यामधला आपण एक महत्त्वाचा भाग बघायला होते म्हणजे कुठलं, युनिट्स. तर मला सांगा जुने सिस्टीम्स ऑफ युनिट्स कुठल्या होत्या हो? आठवतं तुम्हाला? जुनं सिस्टीम्स ऑफ युनिट्स ज्या होत्या त्या बऱ्यापैकी वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळं वापरलं जात होतं, वेगवेगळ्या एरियामध्ये वेगळं वापरलं जात होतं. तर त्याच्यामध्ये पॉप्युलर जे होते ते आपण 3 बघितल्या होत्या, MKS, CGS, FPS हे आपण बघितलं होतं. हे दीज आर सम ओल्ड सिस्टीम्स ऑफ युनिट्स. पण व्हॉट आर द प्रॉब्लेम ऑफ दिस? तर पहिली गोष्ट म्हणजे हे वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये ते वापरलं जात होतं. त्यामुळं कम्युनिकेशन गॅप जो आहे तो राहत होता. देर इज अ नॉट इझिली कम्युनिकेशन. एखादी माहिती समजा एखाद्या देशाने लेंथ मोजली तर ते मीटरमध्ये बोलणार, पण जो सेंटीमीटरमध्ये बोलतोय त्याला मीटर कळत नव्हतं. किंवा मास मोजल्यावर काही जण किलोग्रॅममध्ये बघायचे तर बाकीच्या देशांना ते ग्रॅममध्ये कळायचं. म्हणजे देर इज अ लॅक ऑफ इन्फॉर्मेशन एक्सचेंज. माहिती देवाणघेवाणी फास्ट होत नव्हती. देर इज अ व्हेरी मच प्रॉब्लेम्स रिगार्डिंग. जसं आत्तासुद्धा मला सांगा, आता भारताचं आपलं करन्सी कुठली आहे? रुपीज, बरोबर. हेच जर आपण अमेरिकेमध्ये गेलो तर डॉलर. मग मला आपण सांगा, आहे तसं बॅगेतनं रुपये घेऊन तिकडे जायला लागेल का? नाही. तर आपल्याला ते पहिल्यांदा इथं कन्वर्ट करून घ्यायला लागतील. कन्वर्ट करून घेताना त्याचं मॅग्निट्यूड पण बदलते. 60 रुपये 70 रुपये केले तर $1 मिळणार. पुन्हा परत तिकडून इकडे जाणार, पुन्हा होणार. म्हणजे थोडक्यात हे काय झालं, त्रासदायक आहे, बरोबर. मग हे हळूहळू सर्व जसं जसं सायन्स पुढे जायला लागलं, टेक्नॉलॉजी पुढे झाली, तसं सर्व देशांचे हे लक्षात आलं की एका देशाची टेक्नॉलॉजी दुसरा देश वापरू शकत नाही बिकॉज ऑफ कम्युनिकेशन. मग कुठेतरी एकसूत्रीपणा यायला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, 1971 साली 14वी इंटरनॅशनल कमिटी ऑफ कॉन्फरन्स, इंटरनॅशनल एक कॉन्फरन्स सिस्टीम त्याच्यामध्ये निर्माण झाली. लक्षात, इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स निर्माण झाली, याच्यामध्ये घेतली गेली, बरोबर आहे. सर्व देशाचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये होते. 14वी इंटरनॅशनल ते कसे होते, वेजेस अँड मेजरमेंटची एक समिती आहे. लक्षात ठेवा, ते ठरवत असते की किती मीटर म्हणजे 1 मीटर, किती मास म्हणजे आपण सगळं डिटेलमध्ये बघणार आहे. तर त्यांनी असं ठरवलं की हे सर्व जो प्रकार आहे, हे सर्व जो त्रास आहे हा जर आपल्याला काढून टाकायचा असेल तर दिस ऑल सिस्टीम्स आर रिप्लेस्ड बाय न्यू सिस्टीम. आणि त्या सिस्टीमला त्यांनी नाव काय दिलं, त्याचं नाव आहे, आपण त्याला शॉर्टमध्ये म्हणतो SI सिस्टीम. पण लक्षात ठेवा, त्याचं आता 2-3 ठिकाणी वेगळ्या पुस्तकामध्ये असं नाव आहे. आता याच्यामध्ये मी असं म्हणू शकतो इंटरनॅशनल, असं म्हणू शकतो इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स असं याच्यामध्ये आहे म्हणू शकतो. किंवा काही ठिकाणी असं आहे सिस्टीम इंटरनॅशनल सिस्टीम, द इंटरनॅशनल ऑफ युनिट्स, परत इंटरनॅशनल सिस्टीम म्हणा, ऑफ युनिट्स म्हणा, किंवा सिस्टीम द इंटरनॅशनल म्हणा. ह्यालाच आपण सगळ्यांना नाव काय दिलं शॉर्टमध्ये, इट इज कॉल्ड ॲज SI युनिट्स. ह्यालाच आपण काय दिलं, SI युनिट्स. आणि SI युनिट्सचं व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ युनिट किंवा SI युनिटचे ॲडव्हान्टेज काय झाले, तर ही सर्व ओल्ड सिस्टीम्स ऑफ युनिट्स आर रिप्लेस्ड बाय SI सिस्टीम. त्यामुळे आता सर्वत्र एकसूत्रीपणा आला. आता कुठेही जगात जावं तुम्हाला लेंथ ही पहिल्यांदा कशात मोजली जाते, मीटरमध्येच. म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशन कॅन बी इझिली डन अँड इट मस्ट बी मोस्ट फास्टर. त्यामुळे आपण ती इझिली करू शकतोय. सो नाऊ डेज वी युजेस द SI सिस्टीम. लक्षात आलं. माझा मागच्या लेक्चरला फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे 7 क्वांटिटीचे मी तुम्हाला त्या समितीनं ठरवलेले म्हणजे SI सिस्टीम ठरवले, SI युनिट सांगितले, बरोबर. टेबल लिहून दिलं तर आठवते का बघा. लेंथ मीटर, आता ॲक्च्युअली लेंथचं मीटर आहे, सेंटीमीटर आहे, मिलीमीटर आहे, मायक्रोमीटर आहे. यातलं नेमकं कुठलं, तर SI सिस्टीमनं काय ठरवलं, SI सिस्टीम ठरवलं मीटर. म्हणून आपण ते SI सिस्टीम दिलं बघा. लेंथ मीटर, मास किलोग्रॅम, टाईम सेकंद,
टेम्परेचर केल्विन, लक्षात घ्या, नॉट डिग्री सेल्सिअस, नॉट डिग्री फॅरेनहाइट, पण SI युनिट आहे केल्विन. हे आपल्याला बेसिकली जनरल नॉलेज माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक करंट एम्पियर, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला, सिम्बॉल CD, बघा मागचं लेक्चर काढून बघा तुमच्या लक्षात येईल. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल, लक्षात आलं. तसंच मी तुम्हाला आज काही SI सिस्टीम सांगणार आहे, कशाचे SI युनिट सांगणार आहे, कशाचे डिराइव्ड युनिट्सचे. आता प्रॉब्लेम असा आहे की फंडामेंटल क्वांटिटीची संख्या आपली लिमिटेड होती 7, त्यामुळे 7ला 7 इझी होतं आणि 2 सप्लिमेंटरी, प्लेन अँगल, रॅडियन, सॉलिड अँगल, स्ट्रॅडियन, SR आपलं लिमिटेड होतं. पण डिराइव्डचं काय, 7 सोडून जगातले जे नंबर ऑफ क्वांटिटीज आहेत ते डिराइव्ड आहेत, डिपेंड अपॉन अदर्स आहेत. म्हणजे सगळीत बसायचं का, हे सगळीत बसलं तर आपली वय देखील आपल्याला पुरणार नाही, एवढं होईल. मग किती घ्यायचं, तर आपल्याला 11वी 12वी सायन्सला जे मोस्ट प्रोबेबली युजफुल आहे, जे आपल्याला सारखं लागणार आहेत, असे मी 13 ते 15 क्वांटिटीज नेहमी काढत असतो, डिराइव्ड क्वांटिटीज. आणि त्यांचं तुम्हाला मी काय करून देणार आहे, SI युनिट करून देणार आहे. मग परीक्षेमध्ये तुम्हाला हे कुठं ना कुठंतरी ते उपयोगी पडू शकतं. म्हणून काल मी जसं टेबल तयार करून दिलं होतं, कशाचं आठवा, फंडामेंटल क्वांटिटी अँड देअर SI युनिट्स. तसं आज मी डिराइव्ड क्वांटिटी अँड डिराइव्ड युनिट्स आणि यातले सिलेक्टेड जे आपल्याला 11th 12thला सारखं रिपीटेडली लागतात असे 13 ते 15 मी डिराइव्ड युनिट्स आणि त्याचे काय सांगणार आहे तुम्हाला, त्याचे काय सांगणार आहे SI युनिट्स. पण लक्षात घ्या, आता SI युनिट डिराइव्डचं काढत असताना तुम्हाला मधली एक स्टेप गरजेची आहे, तो म्हणजे त्या डिराइव्ड क्वांटिटीचा फॉर्म्युला. कारण डिराइव्ड क्वांटिटी ही दुसऱ्यावर डिपेंड असते. फॉर एक्झाम्पल वेलोसिटी, आता वेलोसिटी इज इक्वल टू मास, वेलोसिटी इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर आहे. म्हणजे डिस्टन्सबद्दल म्हणजे पोचतो कशाला, लेंथला, म्हणजे मीटर, टाईमबद्दल काय, सेकंद. डिवाइड बाय असेल तर आपण काय म्हणतो पर, म्हणजे याचं झालं मीटर पर सेकंड. म्हणजे तुम्हाला डिराइव्ड क्वांटिटीचं SI युनिट काढायचं असेल तर तुम्हाला त्याचा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. म्हणून म्हटलं हा चॅप्टर आपला बेसिक खूप महत्त्वाचा आहे, फंडामेंटल नॉलेजसाठी महत्त्व आहे. तर इथं मी जे IMP डिराइव्ड क्वांटिटी आहेत त्यांचं नावं, त्यांचं फॉर्म्युला, त्यांचं SI युनिट काय ठरलेलं आहे आणि त्यांचे सिम्बॉल, असं एक IMP टेबल तयार करून देणार आहे. लक्षात आलं. तुम्ही देखील लेक्चर बघत असताना नेहमी वही वगैरे घेऊन बसा. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स बघायला रफ वही टाकत चला, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, आणि स्वतः तयार करत चला. वन टाइम तुम्हाला ते एकदा रिवाइज झालं की सेकंड टाइम समजा क्लासरूम लेक्चर सुरू झाले की तुम्हाला ते अतिशय इझी जाऊ शकतं. येऊया आपण पुढं. ठीक आहे, म्हणजे माझं आजचं जे टायटल असणार आहे ते कुठलं असणार आहे, डिराइव्ड क्वांटिटीज अँड देअर SI युनिट्स. ही इंटरनॅशनल सिस्टीमने नेमकं ते काय ठरवलं, लक्षात आलं. म्हणून मी ते टायटल येतो बघा, डिराइव्ड क्वांटिटी अँड देअर SI युनिट्स. याच्यामध्ये मी सिम्बॉल पण घेणार आहे, लक्षात आलं. तर आता मी 1 by 1 लिहितो जातो बघा. इथं नंबर लिहितो मी, समजा इथं नंबर आहे, त्यानंतर डिराइव्ड क्वांटिटी जी असेल ते का असेल, डिराइव्ड क्वांटिटी जे नाव असेल, त्यानंतर लक्षात ठेवा मला इथे त्याचा काय माहीत पाहिजे, फॉर्म्युला माहीत पाहिजे, तरच मी पुढे जाऊ शकतो. डिराइव्ड क्वांटिटी, त्याचा फॉर्म्युल्यावरून त्याचा असणार आहे SI युनिट, त्याचे SI युनिट, लक्षात आलं. आता SI युनिट फुल फॉर्म लिहित असताना मोठे असणार आहेत आणि नंतर त्यांचं काय असणार आहे, सिम्बॉल्स असणार आहेत, नंतर काय असणार आहेत, सिम्बॉल्स. अशा रीतीनं मी हे थोडेसे टेबल तयार करू शकतो बघा. सो 1 by 1 आपण बघत जाऊया. मी इथं काही नंबर देऊन ठेवतो, 1 2 3 4 5 6 असे भरपूर आहेत, पण आपण IMP टाईपमधले म्हणून त्याच्यामध्ये काही घेऊ शकतो. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला मी तुम्हाला नंबर दाखवतो. डिराइव्ड क्वांटिटी, विच क्वांटिटी इज कॉल्ड डिराइव्ड क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन, जी अवलंबून आहे, 1 or more क्वांटिटीज फॉर इट्स मेजरमेंट. म्हणजे ही क्वांटिटी दुसऱ्यावर डिपेंड असणार आहे. मग आता मला सांगा डिराइव्ड क्वांटिटीचा सगळ्यात पहिला मी डिराइव्ड क्वांटिटी समजा एरिया घेतला, तर मला सांगा एरिया कसा काढतो आपण. एरियाचा फॉर्म्युला काय, लेंथ इंटू लेंथ, लक्षात आलं का, लेंथ इंटू ब्रेथ किंवा लेंथ इंटू हाईट, बरोबर आहे. आपण काढतो एरिया लेंथ इंटू लेंथ, म्हणजे थोडक्यामध्ये इथं काय असणार आहे, लेंथ स्क्वेअर असणार आहे बघा. काय असणार आहे, लेंथ स्क्वेअर. मग मला सांगा लेंथचं SI युनिट काय,
लेंथचं एसआय युनिट काय आहे मीटर, मग मीटरचं काय होणार आहे स्क्वेअर, सो इट इज मीटर स्क्वेअर. पण सिम्बॉल मध्ये लिहिताना आपण काय लिहितो मीटर स्क्वेअर, इट इज द एसआय युनिट. लक्षात येते मी काय म्हणते ते. त्यानंतर सेकंड जर मी बघितलं तर व्हॉल्यूम. मला सांगा आपण व्हॉल्यूम ही क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी कशी मोजतो, लेंथ इंटू हाईट इंटू ब्रेड्थ, बरोबर ना, लेंथ इंटू हाईट इंटू ब्रेड्थ असं जर मोजलं की शेवटी ब्रेड्थ म्हणजे लेंथच आहे, लेंथ आहे, आणि हाईट म्हणजे पण शेवटी लेंथच आहे. सो लेंथ इंटू लेंथ म्हणजे थोडक्यात व्हॉल्यूमच्या केसमध्ये लेंथ 3 वेळा मल्टिप्लाय येणार, सो इट इज लेंथ क्यूब. मग लेंथचं एसआय युनिट काय आहे, लेंथचं आहे मीटर आणि त्याचं काय होणार क्यूब. सो व्हॉल्यूमचं काय आहे मीटर क्यूब, व्हॉल्यूमचं एसआय युनिट काय झालं मीटर क्यूब. किती इझी आहे बघा. म्हणजे तुम्हाला डिराइव्हड क्वांटिटीचं एसआय युनिट तयार करायचं तर तुम्हाला हा मधली स्टेप माहित पाहिजे, त्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. आता शक्यतो 5 to 10 मध्ये तुम्हाला बरेचसे फॉर्म्युले तुमच्या हाताखाली गेलेले आहेत, लक्षात आलं. त्यानंतर आता मी इथे घेऊ शकतो. आता बघा डेन्सिटी ज्याला आपण घनता म्हणतो, हे फिजिक्समध्ये सारखं लागतं. त्याचा फॉर्म्युला आहे मास अपॉन लेंथ. लक्षात घ्या त्याचा फॉर्म्युला कुठला आहे मास अपॉन लेंथ. मग मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, त्याचं एसआय युनिट आठवतं तुम्हाला, त्याचं एसआय युनिट होतं किलोग्रॅम. आठवतंय का बघा, मास एसआय युनिट काय होतं किलोग्रॅम. युनिटच्या भाषेमध्ये डिवाइड बाय असेल तर अपॉन, डिवाइड नाही म्हणायचं पर म्हणायचं. लेंथचं काय आहे मीटर आहे, लेंथचं काय आहे मीटर आहे. म्हणजे मला सांगा याचं काय होऊ शकतो सांगा, सॉरी डेन्सिटीचं आहे मास अपॉन व्हॉल्यूम, डेन्सिटीचा आहे मास अपॉन व्हॉल्यूम. मास बद्दल किलोग्रॅम आणि व्हॉल्यूम बद्दल काय आहे मीटर क्यूब. म्हणजे मला सांगा किलोग्रॅम बद्दल केजी पर आणि मीटर क्यूब. त्यामुळे डेन्सिटीचं म्हणजे मराठीत घनता म्हणतो, त्याचं एसआय युनिट झालं केजी पर मीटर क्यूब. सो यू हॅव टू नो द फॉर्म्युला. म्हणजे व्हेन यू फाइंड आउट द SI unit of derived quantity, you must know the its formula. Then you can immediately derive its किंवा you can obtain its SI unit. लक्षात आलं. आता 1 by 1 जेव्हा एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी 4 नंबर लिहूया आपण आता. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर मी इथं डिव्हिजन करून देतो म्हणजे लक्षात येईल. 4th नंबर. आता लक्षात ठेवा 4th नंबर जी आहे ते आपल्याला नेहमी लागणार अशी ती गोष्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. दॅट इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय हो सांगू शकताय. 10वीला आपण सगळे चांगले मार्क पडणार आहोत आणि म्हणून सायन्सला यायला लागलोय. आठवते का, रिवाइज करा. चला, इट इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम किंवा डिस्टन्स अपॉन टाइम फॉर्म्युला. म्हणजे मला सांगा आता डिस्टन्स मोजायचं म्हणजे शेवटी पोचलो कशाला हो लेंथलाच पोचलो, शेवटी लेंथच मोजणार आहे. मग लेंथचं एसआय युनिट काय असणार आहे मीटर, लेंथचं एसआय युनिट काय असणार आहे मीटर पर, टाइमचं काय असणार आहे सेकंद, टाइमचं काय असणार आहे सेकंद. त्यामुळे त्याचं झालं मीटर पर सेकंद. हे आपल्याला आत्ता पण ऐकून माहित होतं, पण कसं आलं हे तुम्हाला आत्ता एक्सप्लेन झालं असेल. तर वेलॉसिटी ही डिराइव्हड क्वांटिटी आहे, त्याचं एसआय युनिट काय झालं मीटर पर सेकंद. ह्या काही IMP डिराइव्हड क्वांटिटीज मी घ्यायला लागले, सगळ्या लक्षात येते. सो इट इज 4th नंबर. आपण हळूहळू डिस्कस करत जाऊया, कारण हेच फॉर्म्युले आपल्याला 11-12 2 वर्ष आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर आता वेलॉसिटी जे पुढे गेलं तर एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण गाडीचं 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल तर पायात आपण काय म्हणतो ॲक्सेलेटर म्हणतो. बघा काय सुद्धा म्हणतो ॲक्सेलेटर. बिकॉज इज प्रोसेस चेंज इन वेलॉसिटी आणि चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम यालाच आपण काय म्हणतो ॲक्सलरेशन. यालाच काय म्हणतो फिजिक्समधले अतिशय महत्त्वाची क्वांटिटी आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन. फॉर्म्युला काय हो वेलॉसिटी अपॉन टाइम. फॉर्म्युला काय आहे वेलॉसिटी अपॉन टाइम. आता वेलॉसिटीचं काय आलं होतं मीटर पर सेकंद आलं. बघा वेलॉसिटीचं काय आलं मीटर पर सेकंद आणि खाली आणखीन कोण आहे सेकंद आहे. म्हणजे सेकंदचं काय होणार स्क्वेअर, मीटर पर सेकंद इंटू सेकंद, सेकंदचं स्क्वेअर. म्हणजे थोडक्यामध्ये याचं काय होणार आहे मीटर पर सेकंद आहे, बरोबर आहे. आणि सेकंद इंटू पुन्हा ह्याचं सेकंद म्हणजे काय होणार आहे स्क्वेअर. सिम्बॉलच्या भाषेत काय झालं मीटर पर सेकंद स्क्वेअर झालं. बघा किती इझी आहे बघा, मीटर पर सेकंद स्क्वेअर झालं. लक्षात येते मी काय म्हणते ते. तर या 5 क्वांटिटी झाल्या. एवढ्या जगातल्या 5 आहेत का नाहीत, आणखी नाहीत भरपूर. त्यामुळे बाकीच्या मी थोड्याशा इथं लिहितो. आपण सगळ्या IMP त्या लिहिणार आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे. नंबर डिराइव्हड क्वांटिटी, ठीक आहे. नंबर आहे डिराइव्हड क्वांटिटी आहे, त्याचं नाव झालं. त्यानंतर त्याचा फॉर्म्युला, त्यानंतर SI युनिट अँड सिम्बॉल. असं मी इथं आणखीन एक टेबल तयार केलं बघा.
ठीक आहे, जाऊया पुढं. बरं, आता 6 नंबर. आता ॲक्सेलरेशन नंतर एक महत्त्वाची क्वांटिटी आहे, ती अतिशय महत्त्वाची क्वांटिटी आहे, ती इज कॉल्ड ॲज फोर्स. फोर्स फॉर्म्युला आठवतं का तुम्हाला? फोर्स फॉर्म्युला काय असतो? मास इंटू ॲक्सेलरेशन. 8वी 9वी 10वीमध्ये आपल्याला सारखं वापरला आहे, MA, मास इंटू ॲक्सेलरेशन. मग मासचं काय हो? किलोग्रॅम. बघा, मासचं काय आहे? किलोग्रॅम आहे. आता इथं डिवाइड बाय नाही आहे, मल्टिप्लाय आहे, त्यामुळे डॅश द्यायचं पुढं, अपॉन नाही म्हणायचं. आणि ॲक्सेलरेशनचं आत्ताच बघितलं आपण, मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, बरोबर. म्हणजे जर एकत्र मी लिहिलं तर मला सांगा, किलोग्रॅम पुढं काय असणार आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे अखंड झालं, लक्षात ठेवा. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण त्यालाच आपण काय म्हणतो? न्यूटन म्हणतो. लक्षात घ्या, त्यालाच आपण काय म्हणतो? न्यूटन हा शास्त्रज्ञ आहे आणि त्याचा सिम्बॉल आहे एन. लक्षात घ्या, ह्यालाच आपण काय म्हणतो? न्यूटन म्हणतो. ह्यालाच आपण काय म्हणतो? न्यूटन. त्यामुळे दरवेळेला फोर्स मोजताना ॲक्च्युली बेसिक केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, त्यालाच काय म्हणतो? न्यूटन. आणि सायंटिस्टचं नाव जर आलं तर सिम्बॉल काय, किंवा व्यक्तीचं नाव जर आलं, इफ द नेम इज फॉलोड बाय पर्सन नेम, सो युनिट इज फॉलोड बाय पर्सन नेम, त्यावेळेला सिम्बॉल काय वापरायचा? कॅपिटल लेटर वापरायचा. हे मग तुम्हाला SI युनिटचे काही कन्व्हेन्शन्स नंतर सांगणार आहे, पण आता समोर येतं म्हणून सांगतो. सो फोर्स मास इंटू ॲक्सेलरेशन. त्यामुळे फोर्सचं बेसिक जर काढायला गेलं तर काय आलं बघा? मासचं किलोग्रॅम आणि ॲक्सेलरेशनचं आत्ताच आपण बघितलं मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे दोन्ही मल्टिप्लाय आहेत, त्यामुळे फक्त डॅश आहे, आपण नाही म्हणायचं. किलोग्रॅम डॅश किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ह्यालाच आपण एकत्रित्या काय म्हणतो? न्यूटन. सिम्बॉल इज कॅपिटल एन. येते लक्षात? म्हणजे ठीक आहे. 7व्या नंबरची क्वांटिटी. आता जरा फोर्स माहिती आहे, त्यांना प्रेशर माहीत असणार बघा. आहे का? आठवते का? सांगा बघू प्रेशरचा. मला जरा मनात सांगा बघू. प्रेशरचा फॉर्म्युला काय हो? प्रेशरचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया असतं, लक्षात द्या. प्रेशरचा फॉर्म्युला, ज्या एरियावर तुम्ही फोर्स अप्लाय केला आहे त्या एरियावरती मी जर फोर्स अप्लाय केला तर त्या एरियाला प्रेशर निर्माण झालं म्हणतो. म्हणजे बेसिक फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. मग फोर्सचं मला सांगा काय आहे? न्यूटन आहे. फोर्सचं काय आहे? न्यूटन आहे. डिवाइड बाय म्हणजे पर. आणि एरियाचं काय होतं बघा? एरियाचं होतं मीटर स्क्वेअर. काय होतं? मीटर स्क्वेअर. त्यामुळे ह्याचं काय झालं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे झालं प्रेशरचं. हे कशात झालं? प्रेशरचं. लक्षात घ्या, ह्या क्वांटिटीज महत्त्वाच्या आहेत, त्या सारख्या आपल्याला रिपीटेडली लागणार आहेत. येते लक्षात? ठीक आहे. त्यानंतर आता पुढचं आपण क्वांटिटी घेऊया. आता समजा मी याच्यामध्ये मराठीमध्ये आपण काय म्हणतो? समजा ही बॉडी आहे, बरं, आणि ह्या बॉडीला, ही बॉडी सध्या थांबलेली आहे, दॅट इज कॉल्ड रेस्ट पोझिशन स्टॅटिक. ह्याला जर मी फोर्स अप्लाय केला तर मला सांगा, हे पुढे जाणार. म्हणजे आफ्टर अप्लाइंग द फोर्स इट हॅज द डिस्प्लेसमेंट. चेंज इन पोझिशन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच आपण म्हणतो कार्य झालं, म्हणजेच त्याला आपण म्हणतो वर्क डन म्हणतो. म्हणजेच काय म्हणतो? वर्क. लक्षात ठेवा, वर्कचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला असतो. लक्षात घ्या, वर्कचा फॉर्म्युला अतिशय बेसिक आणि IMP फॉर्म्युले आहेत, ते आपल्याला थ्रूआउट 2-2.5 वर्ष लागणार आहेत. मग मला सांगा, फोर्स SI युनिट काय? न्यूटन. फोर्स SI युनिट काय? न्यूटन. पुढे आता मी डॅश देणार, कारण इंटू आहे, अपॉन नाही आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? चेंज इन पोझिशन. मी थोडक्यामध्ये शेवटी मोजणार काय? लेंथ. समजा मी A पासून B ला गेलो तर काय मोजणार? लेंथ मोजणार. म्हणजे शेवटी पोचलो कशाला? मी मीटरलाच पोचलो कशाला? मीटरला. लक्षात घ्या, म्हणजे थोडक्यात काय झालं बघा? न्यूटन मीटर झालं. काय झालं? न्यूटन मीटर. पण लक्षात ठेवा, न्यूटन मीटरलाच आपण आता सध्या म्हणतोय जूल म्हणतोय. दिस इज द नेम ऑफ सायंटिस्ट. त्यामुळे सिम्बॉल काय असणार आहे? कॅपिटल असणार आहे. हे किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा. अनेकदा वरचं सांगू. वरचं बेसिक फॉर्म्युला काय? फोर्स अप्लाय केला की काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट. दिस अप्लाइड फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज वर्क. वरचं SI युनिट काय? न्यूटन. आत्ताच आपण बघितलंय. डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स, चेंज इन पोझिशन. मीटर म्हणजे बेसिक युनिट झालं न्यूटन मीटर झालं. पर नाही म्हणणार, अपॉन असेल तर पर. इथे इंटू आहे, सो न्यूटन मीटर. आणि त्यालाच आपण म्हणतो जूल म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? जूल. जूल इज द नेम ऑफ सायंटिस्ट. त्यामुळे सिम्बॉल देत असताना कसा आहे बघा? कॅपिटल मध्ये. कशामध्ये? कॅपिटल मध्ये. सगळ्यांना लक्षात येते? तर मी सांगितलं तुम्हाला, आता हे 8च क्वांटिटी जगामध्ये महत्त्वाचे आहेत का? नाही, याच्यामध्ये आणखीन क्वांटिटी महत्त्वाचे आहेत. त्यातल्या बेसिक 12-13 क्वांटिटी तर आपल्याला महत्त्वाचे आहेत. लक्षात घ्या, 12-13 क्वांटिटी तर आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. ते मी IMP क्वांटिटी सांगायला तुम्हाला. लक्ष आलं? अनेकदा लक्ष द्या. तुम्ही आता व्हिडिओ जो आहे तो थांबवून बघू शकताय आणि याच्यामध्ये रिपीट करू शकताय. बघा, लिहून घ्या व्यवस्थित थांबवून वाटल्यास. सगळ्यांच्या लक्षात येते? ठीक आहे. बरं, आता मी
पुढच्या ह्याला जातो बघा. पुढचं पुसतो मी, तुम्ही तुमच्या ह्याच्यात पॉज करून मागं पुढं बघू शकताय. 9, 10, 11, 12, 13. 13 तर आपण लिहिता येतात का बघूया आपण. म्हणजे सर माझ्या बॅगेतनं लॅपटॉप काढा, लॅपटॉप आणि ऑन करा. बघा किती इझी आहे. थोडं आपण हळूहळू फर्स्ट चॅप्टर आहे तुमचं. आता फील्ड चेंज होतं आहे, स्कूलमधून कॉलेजमध्ये चाललेलं आहे, त्यातल्या त्यात पुन्हा सायन्स आहे, म्हणून आपण थोडंसं इंटरेस्टिंग. आणि त्यात ऑनलाईन असल्यामुळे थोडंसं काही हे येत असेल, पण जेव्हा आपले समोर लेक्चर असतील तर डेफिनेटली मी तुम्हाला कॉन्फिडन्स देऊ शकतो की यू विल बी गेट द स्कोरिंग इन मार्क्स. थोडं आपल्या अकॅडमीचं रेप्युटेशन आहे, हे सगळ्यांना ऐकूनच आला असाल तुम्ही. शेवटी लक्ष ठेवा, टीचरने किती चांगलं शिकवलं, कोणी टीचर असू देत, मी किंवा कोणीही, शेवटी अभ्यास आपल्यालाच करायचा आहे. लक्ष आलं. इट इज सेल्फ स्टडी महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही स्वतःहून किती करताय ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला आता 10वीच्या बोर्डाच्या एक्झामवरनं लक्षात आलंच असेल. ठीक आहे. पण 9 नंबरचं आता वर्क नंतर जर लक्ष ठेवा, ज्या ठिकाणी मी आता समजा मी एखादी गोष्ट ही उचलून इकडे ठेवली, म्हणजे वर्क केलं, पण ते वर्क करायला मला काय खर्ची पडलं, एनर्जी. लक्षात घ्या, एनर्जी असेल तरच वर्क होणार आहे. माझ्या अंगात ताकदच नसेल तर मी काहीच काम करू शकत नाही, बरोबर आहे. एनर्जी नसेल तर थोडक्यामध्ये वर्क आणि एनर्जी नेहमी कशा असतात, इंटरचेंजेबल असतात. लक्षात घ्या, इंटरचेंजेबल म्हणजे जेवढी एनर्जी आहे तेवढंच वर्क होणार, किंवा जेवढं वर्क आहे तेवढी एनर्जी. त्यामुळे लक्षात ठेवा, वर्कचं युनिट जूल म्हणून एनर्जीचं युनिट पण जूल. आता एनर्जीमध्ये पण बरेच प्रकार आहेत, त्यातले आपल्याला नेहमी लागणारे कुठले सांगा. समजा एखादी बॉडी आहे, बरोबर आहे, ही समजा मी काही हाईटवर नेली, इथून आणखीन हाईट नेलं, म्हणजे याची मी काय बदलालोय, पोझिशन बदलालोय. इट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. आणि ही बॉडी जर मोशनमध्ये असेल त्याला आपण म्हणतो गतिज ऊर्जा म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज कायनेटिक एनर्जी. म्हणजे आपल्याकडं आता 2 प्रकारच्या एनर्जी आहेत बघा. एक म्हणजे कायनेटिक एनर्जी, बरोबर आहे, आणि दुसरी जी आहे त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. मराठीमध्ये खूप छान नाव आहेत बघा त्याला. एक म्हणजे गतिज ऊर्जा, दुसरं म्हणजे स्थितीज ऊर्जा. आता आपल्याला थोडंसं मराठीचं काय इथं लिहायचं नाही आहे. कायनेटिक एनर्जी. मग आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माझ्या मते तुम्हा सर्वांना 11, 8वी ते 10वी माहिती आहे. 1/2 mv². आणि पोटेन्शियल एनर्जी सांगा बघू. बघा रिपीट करा, येते काय मनात, करेक्ट करा. इंजिनिअरिंगच्या मनात आले बघा. दॅट इज कॉल्ड ॲज mgh. मात्र लक्ष ठेवा, याचं तुम्ही कितीही काढलं तरी शेवटी हे कोणाचे प्रकार आहेत, एनर्जीचे. आणि एनर्जी आणि वर्क एकमेकाला काय आहेत, सेम आहेत, इंटर कन्व्हर्टिबल आहेत. आणि वर्कचं युनिट काय आहे, जूल. तर लक्षात ठेवा, ह्यांचं पण काय असणार आहे, जूलच असणार आहे. ह्यांचं पण काय असणार आहे, जूल. जूल इज नेम ऑफ पर्सन. त्यामुळे सिम्बॉल देत असताना कसं असणार आहे, कॅपिटल लेटरमध्ये. म्हणजे लक्षात ठेवा, इथं ह्या तिघांचे युनिट्स काय झाले, सेम झाले. वर्क जूल, एनर्जी पण जूल, कारण दे आर इंटर कन्व्हर्टिबल. आणि एनर्जीमध्ये पुन्हा 2 प्रकार. त्यामुळं कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ह्या सगळ्या तिघांचं काय